लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे वंचित कष्टकरी समाजाला आत्मभान देणारे नेते, आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके। अण्णा भाऊ साठे सभागृह व 2.5 कोटीच्या विकास निधीची घोषणा। लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी वंचित समाजाची व्यथा वेदना जगासमोर आणली, कष्टकरी समाजाला आत्मभान दिले। साहित्य व चळवळीच्या माध्यमातून त्यांनी उभारलेला लढा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। लोकशाहीर, साहित्यरत्न, समाजसुधारक, लेखक, कवी असे कितीतरी आयाम त्यांच्या व्यक्तिमत्वात व कार्यात प्रतिबिंबित होतात। साहित्याचा केंद्रबिंदू कष्टकरी कामगार मानून त्यांनी लेखन केले हे त्यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केले। ते राळेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 5 येथे आयोजित अण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्लसिंह चौहान यांचे सह मान्यवर उपस्थित होते। अण्णा भाऊ साठे यांची 105वी जयंती राळेगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली। सायंकाळी भव्य मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली। या जयंती कार्यक्रम निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अमित भोईटे, गटविकास अधिकारी केशव पवार, माजी सभापती प्रशांत तायडे, शहर अध्यक्ष डॉक्टर कुणाल भोयर, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा प्रभागाचे नगरसेवक शशिकांत उर्फ बाळू धुमाळ, नगरसेवक मंगेश राऊत, माजी नगराध्यक्ष बबनराव भोंगारे, महेश सोनेकर, संतोषभाऊ कोकुलवार, संदीप पेंदूर, कुंदन कांबळे, गोपाल मशरू, ठाणेदार शीतल मालटे, मुख्याधिकारी गिरीश पारेकर यांचे सह मान्यवर उपस्थित होते। प्रमुख अतिथी म्हणून भाष्य करताना ॲडव्होकेट प्रफुल्ल चौहान यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकणारे भाष्य केले। अण्णा भाऊ साठे यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेल्याचे चित्र होते। पुढे बोलताना मंत्री अशोक उईके यांनी केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती दिली। दलित वंचित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत असल्याची ग्वाही दिली। कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगोत्री पोहोचवण्याला प्राधान्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। राळेगाव येथील प्रभाग क्रमांक 5 मध्ये भव्य लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहाला निधी देऊ, विविध विकासकामासाठी कधीच निधीची कमतरता येऊ देणार नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली। अण्णा भाऊ साठे यांचे सर्वच लेखन उत्कृष्ट आहे। फकीरा ही कादंबरी म्हणजे इतिहास आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले। यावेळी प्रभागात 1,25,00,000ची विकासकामे दिल्याबाबत मंत्री अशोक उईके यांचा तर भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्तीबाबत ॲडव्होकेट प्रफुल्ल चौहान यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी जयंती उत्सव समितीचे आशिष आमटे, कार्तिक खडसे, राजन शेंडे, अंकित बावणे, अमर कांबळे, इंदुबाई खंडाळ, दीक्षा नगराळे, गजू शेंडे, गणराज पायघन, गणेश बोंडे, सुमित वाघाडे, नाना आव्हाड, देवा खंडाळकर, मनोज पायघन, गजानन खडसे, आकाश खडसे, विनायक खडसे, विनोद आमटे, राकेश आमटे, आचल इंगळे, रमेश वानखडे, रोशन पायघन, पवन खडसे व जयंती उत्सव समितीच्या सर्व सभासदांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाला राळेगाव व प्रभाग क्रमांक 5 येथील महिला, पुरुष, युवक, युवती यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांनी तर संचलन मनीष काळे यांनी केले। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।